नमस्कार। या व्हिडिओमध्ये आज आपण जायकवाडी धरण, मांजरा धरण आणि माजलगाव धरण या धरणाविषयी आपण माहिती घेणार आहोत। आजचा पाणीसाठा किती आहे, किती आवक झाली आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण मांजरा धरणाविषयी माहिती घेऊ। मांजरा धरण याची कॅपॅसिटी 8 TMC ची आहे। जर आजचा उपयुक्त पाणीसाठ्याबद्दल माहिती घ्यायची म्हणलं तर धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता आहे 176.96 दलघमी। आजचा उपयुक्त पाणीसाठा 70.43 टक्केवारीत पाहायचं म्हणलं तर 39.80 म्हणजे 40% आज धरण भरलेलं आहे। धरणाची क्षमता 8 TMC ची आहे। आज रोजी धरणात उपलब्ध पाणीसाठ्याचे जर TMC मध्ये कॅल्क्युलेशन करायचं म्हणलं तर 4.15 TMC आज धरणामध्ये पाणीसाठा आहे। पुढचं धरण आपण माजलगाव धरण। माजलगाव धरणाविषयी एक महत्त्वाची बाब म्हणजे माजलगाव धरणात आज तागायत 0% पाणीसाठा उपलब्ध आहे। हे मात्र निर्विवाद खरं आहे, पण काही न्यूज चॅनलवर असं सांगितलं जातं की जायकवाडी धरणाचा उजव्या कालव्यातून पाणी सोडलं आहे आणि पुढील 15 दिवसांमध्ये माजलगाव धरण 100% भरलं जाईल असे वगैरे काही पण न्यूज चालू आहेत। हे किती हास्यास्पद बाब आहे यावर आपण पूर्ण माहितीसह उद्या दुपारी 3 वाजता किंवा या व्हिडिओच्या शेवटी पूर्ण माहिती दिलेली असेल, पण वेळेअभावी जर शक्य नसल्यास उद्याचे व्हिडिओ येईल हे मात्र लक्षात ठेवा। आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ येईल, तुमच्या सगळ्या शंकाचे निरसन यामध्ये होईल हे मात्र नक्की। माजलगाव धरणाच्या आजच्या स्थितीबद्दल बोलायचं म्हटलं तर आज फक्त 1.5 दलघमी पाण्याची आवक झाली आहे। काल आणि परवा प्रत्येकी 2 दलघमीची आवक झाली होती। धरणामध्ये 0% पाणीसाठा आहे म्हणजे नेमकं काय? काही जणांना प्रश्न पडत असेल की धरण कोरडं आहे का असं वगैरे काही, पण असा त्याचा अर्थ होत नाही। मृत साठा वगळून जो साठा शिल्लक राहतो त्याचं टक्केवारीमध्ये आपण मोजमाप करतो आणि ते आपण टक्केवारी सांगतो की 0% आहे, मायनसमध्ये असं ते। पण जर धरणाची पूर्ण क्षमता पाहायची म्हटलं तर धरणाची क्षमता आहे 16 TMC ची। आज जर धरणामध्ये पाणी पाहायचं म्हणलं तर TMC मध्ये तर 4.77 TMC आज पाणी धरणामध्ये आहे, पण धरणाचा मृत साठाच 142.30 दलघमी म्हणजेच 5.02 TMC आहे। त्याच्यामुळे आपण 0% पाणीसाठा म्हणतो, कारण त्याचा मृत साठाच 5 TMC चा आहे आणि आत्ता सध्या धरणामध्ये 4.77 म्हणजे 4.25 TMC पाणीसाठा आहे, त्याच्यामुळे आपण 0% म्हणतो। पुढचं धरण जायकवाडी धरणाविषयी जर पाहायचं म्हटलं तर जायकवाडी धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता आहे 2170.93। आजचा उपयुक्त साठा 1813.53। एकूण पाणीसाठा 2551.63। जर TMC मध्ये पाहायचं म्हणलं आपल्याला तर 90.15 TMC आत्ता धरणामध्ये पाणी आहे। धरणाची एकूण क्षमता 102.75 TMC आहे। त्यामधून जर आपण 90% हे 90 TMC जर आपण वगळलं तर आत्ता धरणामध्ये शिल्लक आहे म्हणजे धरण भरण्यासाठी 100% धरण भरण्यासाठी 12.76 TMC आत्ता आपल्याला आवश्यकता आहे। 12 TMC पाणी आल्यानंतर धरण 100% भरलं जाईल। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।